नमस्कार मित्रांनो, आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार व्रताची पावन कथा। श्री लक्ष्मी मातेचे विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते। चला तर मग सुरू करूया। एका गावात एक गरीब ब्राह्मण स्त्री राहत होती। ती अत्यंत श्रद्धावान पण अतिशय गरिबीत दिवस काढणारी होती। घरात धान्य नव्हते, पैसा देखील नव्हता, पण मन मात्र देवभक्तीने परिपूर्ण होते। मार्गशीर्ष महिना सुरू झाला। हा महिना लक्ष्मी मातेचा मानला जातो हे तिला माहीत होतं। तिने ठरवलं, या महिन्यात प्रत्येक गुरुवारी मी मातेची पूजा करणार। पहिल्या गुरुवारी तिने घर स्वच्छ केलं, शक्य तितका साधा प्रसाद बनवला आणि पूर्ण भक्तिभावाने लक्ष्मी मातेची पूजा केली। पूजा सुरू असतानाच तिच्या दाराशी एक तेजस्वी सुंदर स्त्री आली। ती अनोळखी असली तरी तिच्या रूपात दिव्य तेज होतं। ब्राह्मण स्त्री नम्रपणे म्हणाली, आई आत या, तुम्हाला काय पाहिजे? त्या सुंदर स्त्रीने हसून उत्तर दिलं, मी तुझ्या भक्तिभावाने प्रसन्न झाले आहे। तू जे मागशील ते तुला मिळेल। सांग, तुला काय हवं आहे? ब्राह्मणीच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणाली, माझ्या घरी कधीही अन्न कमी पडू नये आणि माझं घर सुख समृद्धीने भरलेलं असावं। त्या क्षणी ती तेजस्वी स्त्री स्वतःचे खरे रूप दर्शवते आणि म्हणते, मी लक्ष्मी आहे। मार्गशीर्ष गुरुवार व्रत श्रद्धेने कर, तुझ्या घरात आता कधीही दारिद्र्य येणार नाही। असं सांगून अतिदृश्य होते। त्या दिवसापासून त्या ब्राह्मणीच्या घरात धनधान्य, आनंद, शांती आणि समृद्धी नांदू लागली। तिच्या जीवनात चमत्कारिक बदल झाला आणि म्हणूनच आजही जो कोणी श्रद्धेने मार्गशीर्ष गुरुवार व्रत करतो त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते। ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय लक्ष्मी माता।